त्यांच्यासमोर असलेले सर्व मान्यवर, राजापूर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष, महिला तालुका प्रमुख, राजापूर अर्बन बँकच्या अध्यक्ष आणि या स्थानिक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती तेरे मंदिरों में माई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला। क्या बताऊं तेरी माया, जब कभी मैं लड़खड़ाया तूने 10 भुजाओं से संभाला। खिले
धन्यवाद. माता या एक महिलेच्या अनुषंगानं मी बोलेन, कारण हा महिलांचा उत्सव आहे खऱ्या अर्थानं. आणि त्याची पार्श्वभूमी सांगताना या दुर्गा मातेच्या चरणी आज आपण सर्वजण उत्सवासाठी जमलो आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या कोकणामध्ये विशेषतः मातृसत्ताक पद्धती होती आणि त्याचाच हा उत्सव. कारण प्रत्येक ग्रामदेवता या देवता आहेत आणि हे तुमचा सर्वांचा सन्मान आहे, म्हणून तुमच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. आज एक संधी सन्माननीय लाडसाहेबांनी आणि लाड मॅडम, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीणजी टक्के यांनी दिली आम्हाला, मी आणि आमचे मांडवकर सर आहेत. तर खूप डोळ्याचं पारणं भेटलं म्हणायला हरकत नाही. आणि परीक्षण करत असताना अक्षरशः खूप आमची त्रेधा तिरपीट उडली. कारण हे एवढं साधी गोष्ट नव्हती की आपण सर्वांचं ते जे नृत्य होतं त्यामध्ये परीक्षण करणं. सुरुवातीला मी या मंडळांना धन्यवाद देईन की एक चांगला समाज उपयोगी आणि कला जतन करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहात. तर काही मी आमच्या ह्या मंडळासाठी असे एक इच्छा आहे की आता जे आपल्यापैकी बरेच जण गायक मंडळी आहेत, कवी आहेत, ज्यांनी काही स्वरचित गाणी लिहिलेली आहेत, ते जाणवतात आपल्याला. तर त्या गायकांचा एक विशेष सत्कार करणं जरा नंतर कधीच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला शक्य झालं तर केलं तर खूप बरं होईल. आणि हे जे नृत्य आहे, नृत्याला खऱ्या अर्थानं रंग चढतो तो वाद्यानं, आणि असे वादक खऱ्या अर्थानं त्यांचाही आपण सत्कार करायला हवा. त्यानंतर उत्कृष्ट नर्तक, नृत्य सगळेच करतात पण त्यामध्ये एक वेगळी लकप, वेगळी लय घेत असणारे ज्या काही व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर शिस्तबद्ध संघ, तोही आम्हाला या ह्याच्यामध्ये जाणवलं एकूण 15-16 संघामध्ये. आणखी एक आमच्या इथल्या तरुण मित्रांना मी विनंती करेन की गीतांचं जी गाणी आहेत त्यांचं संकलन कधी ना कधी करणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी मौखिक आहेत, त्या मौखिकच राहतील. मग झाकली मग 1.25 लाखाची, ती उघडली तर 1.25 लाख दिसतील, नाहीतर ते तसंच ज्ञान पुढे येणार नाही. त्याच्यानंतर आणखी एक आमच्या लाडसाहेबांच्या निमित्तानं किंवा मॅडमच्या निमित्तानं मी म्हणेन की महिलांची रसिके स्पर्धा कधी जर शक्य झालं तर पुरुषांपेक्षा खूप चांगला प्रतिसाद लाभतो आणि ती जी खऱ्या अर्थानं ताकद आहे आतमध्ये लपून राहिलेली ती पाहायला मिळते. आणि गायकांसाठी काही गायक अतिशय छान, एक 3 संघामध्ये आम्हाला बघायला मिळालं की नृत्य करता करता गायन करत होते. त्यांच्यासाठी जर कधी कॉलर माईकची व्यवस्था आपल्या मंडळाकडून झाली तर खूप आणखी प्रभावशाली आपल्याला ते सगळे सूर, त्यांची गाणी ऐकायला मिळते. आता स्पर्धकांसाठी राहून राहून वाटलं ते काही मुद्दे मी काढले, आम्ही मांडवकर सरांनी सुद्धा काढले की बरेच जण आपले स्पर्धक, आता ते अर्थात भारतीय संस्कृती म्हणा किंवा त्याला लाजरेपणा बुजरेपणा म्हणा, पण बरेच जण आपण स्पर्धेसाठी जेव्हा आलेलो आहोत ते बरेच जण नजर ही खाली, नृत्य करताना नजर खाली असते. शक्यतो आपण नजर वरती करून आपण त्या पद्धतीने नृत्य करावं. चेहऱ्यावर हास्य असणं अपेक्षित आहे. जे कोरस गायन करणारे आहेत त्यांच्या तोंडाचा हालचाल तरी होणं अपेक्षित आहे. वेशभूषा, आता हा आपला जो स्पर्धा होती पारंपरिक होती, कारण ही आता लयाला किंवा निघालेली अशी कला आहे. फुगडी किंवा गोप आपण प्रकार तळवडे गावच्या आमचे जे टक्केसर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहात. तर वेशभूषा, अलंकारण शक्यतो समान असावं. केशभूषेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आपण ज्या स्पर्धेसाठी उतरतो आहे, पारंपरिक जे अलंकार आहेत, उदाहरणार्थ नदी आहेत, त्याच्यानंतर बांगड्या आहेत, जे आपण ज्या पद्धतीनं आपण जे काही अलंकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये 1-2 संघामध्ये घड्याळ होती, त्यामुळे मार्क कमी होतात. पारंपरिकतेकडे जात असताना आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. चष्मा मात्र आता थोडासा आम्ही नाही विचार केला कारण नजरेचे प्रॉब्लेम वगैरे. त्यानंतर टिपरी आणि दांडी आहे, याच्यामध्ये फरक आहे. पारंपरिक असताना त्या लाकडाच्याच असल्या पाहिजेत, ज्या पांढऱ्या रंगाच्या वगैरे असतात. तो आपण फरक जाणून घेऊया. केशभूषामध्ये विशेषतः महिलांसाठी मी नक्कीच हे सांगेन की आंबाडा का वेणी हे आपण ठरवलं पाहिजे. पारंपरिकतेमध्ये पूर्वी 9वारी वस्त्र आणि आंबाडा पाठीमागे त्याला जाळी लावलेली असायची. हे सगळे आपली तसंच राहायला पाहिजे असं नाही म्हणत, पण जेव्हा स्पर्धा म्हणून तरी आपण तो विचार करणं गरजेचं आहे. 1-2 संघामध्ये नाचताना नर्तकाने जांभई दिली, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आलो त्या कलेवर आपलं प्रेम असलं पाहिजे मित्रांनो.
आणि बऱ्याच गायकांनी सुंदर म्हटलं तर गाणी पाठ असलेली खूप उत्तम, कारण तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतो. साधारण मला यातल्या या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या, सार्वजनिक पद्धतीने सांगाव्या वाटल्या, कारण जेव्हा कधी आपली पुन्हा भेट होईल न होईल सांगता येत नाही, पण त्यावेळेला एक चांगला दर्जेदार अशा पद्धतीनं नृत्यामध्ये तो बदल नक्की होईल आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं ते पाहायला मिळेल हीच एक इच्छा. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सन्माननीय लाड मॅडम आणि आपले इथले मंडळाचे सर्व पदाधिकारी, आदरणीय आपले टक्के सर, यांना मी धन्यवाद देईन आणि याच ठिकाणी थांबेन. खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत बहुमोल असा आपण स्पर्धेतील 3रा क्रमांकाचा मानकरी ठरतोय नवलादेवी महिला नृत्य कला पदक शीर. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या सौ लाड मॅडम यांच्या हस्ते आपण हे बक्षीस देतोय. 2य क्रमांक ठरतोय नवलादेवी फुगडी मंडळ शीळ भरडवाडी. आजच्या या स्पर्धेतील सादरीकरण करून आजच्या स्पर्धेतील 2य क्रमांकाचा मानकरी ठरतोय नवलादेवी शीळ भरडवाडी. जोरदार टाळ्या होऊन आपण या विजेत्या संघाचं अभिनंदन करायचंय. काही अंदाज? सगळ्यांची धाकधूक नक्कीच वाढली आहे, परंतु इतर बाकीच्या सर्व संघांवर मात करत अंतिम विजेता संघ ठरतोय गणपती ठाणेश्वर गोटिवरे. सुंदर. मी सर्व त्या संघातील सर्व स्पर्धकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. गणपती ठाणेश्वर गोटिवरे सर्व संघातील टिपरी नृत्य दाखवून इतर संघांवर थोडेसे वलसट ठरून हा संघ अंतिम विजेता ठरतोय गणपती ठाणेश्वर गोटिवरे. इथं जोरदार टाळ्या वाजूया. राजापूर तालुक्यातील माझ्या मते पहिल्या तालुकास्तरीय टिपरी नृत्य स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय गणपती ठाणेश्वर गोटिवरे.